नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। 12वी पाससाठी परमनंट सरकारी जॉब वॅकन्सी निघालेली आहे। एकूण या ठिकाणी 2009 जागांची वॅकन्सीज आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 24 ऑगस्ट 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती ज्या मित्रांनो या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी किती लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, वेतनमान या ठिकाणी किती असणार आहे, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आजची जी वॅकन्सी आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत निघालेली आहे, म्हणजे SSC मार्फत ही वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। अर्ज जे आहे त्या ठिकाणी 26/7/2024 पासून सुरू झालेले आहेत आणि 17/8/2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी करू शकणार आहात। तर या ठिकाणी स्टेनोग्राफर ग्रुप C आणि ग्रुप D साठी या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। एकूण 2006 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। वय जे आहे तुमच्या ठिकाणी 1/8/2024 काउंट केलं जाणार आहे। स्टेनोग्राफर ग्रेड C साठी वय तुमचं 18 ते 30 वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे आणि स्टेनोग्राफर ग्रेड D साठी 18 ते 27 वर्षाची वयमर्यादा तुम्हाला देण्यात आलेली आहे। तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला वयामध्ये सवलत या ठिकाणी दिली जाईल। SC ST साठी 5 वर्षापर्यंत, OBC साठी 3 वर्षापर्यंत, PWD अनरिझर्व्हसाठी 10 वर्षापर्यंत, PWD OBC साठी 13 वर्षापर्यंत, PWD SC ST साठी 15 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी असणार आहे। तुम्ही जर एक्स सर्व्हिसमॅन असाल किंवा डिफेन्स डिसेबल पर्सन असाल तर 3 वर्षापर्यंतची सवलत तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल। त्याचबरोबर इतर देखील या ठिकाणी काही सवलती या ठिकाणी आहे, आपण स्क्रीनवरती बघू शकता। विधवा डायव्हर्स महिला असतील त्यांना देखील सवलत या ठिकाणी आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे तुम्ही या ठिकाणी 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट आपल्याला मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकणार आहात। फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी 100 रुपये असणार आहे। तुम्ही जर महिला कॅन्डिडेट असाल, SC ST कॅन्डिडेट असाल किंवा PWBD कॅन्डिडेट असाल, एक्स सर्व्हिसमॅन असाल तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करण्याची आवश्यकता नाही। फीस पेमेंट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायची आहे। निवड जी आहे तुमची एक्झामच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी तुमची घेतली जाणार आहे। एक्झाम संदर्भातील सिलेबस आपल्याला सर्व जाहिरातीमध्येच दिलेला आहे। त्याचबरोबर एक्झाम संदर्भातील इतर माहिती देखील जाहिरातीमध्ये आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर जे आहे पुणे, नाशिक, नांदेड, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद, अमरावती, वडोदरा अशा अनेक ठिकाणी या ठिकाणी देण्यात आलेले आहे। एक्झामबरोबर तुमच्या या ठिकाणी स्किल टेस्ट जे आहे स्टेनोग्राफरी टेस्ट देखील या ठिकाणी घेतली जाणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।